दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। उदय सामंत यांनी उघडकीस आणलंय की हिंदी भाषा लागू करण्याच्या संदर्भातला निर्णय हा उद्धव सरकारचा म्हणजेच मविया सरकारच्याच काळातला होता। शासनाची पहिली भूमिका प्रामाणिक अशी आहे की हिंदीची सक्ती ही शासनाला कुठेही करायची नाही, हे स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि हिंदी कुठेही अनिवार्य करायची नाही ही देखील शासनाची भूमिका आहे। मग जर मातृभाषेबद्दल प्रेम जो होतं तर ते मग 3 वर्षापूर्वी का नव्हतं? मग त्याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री असताना हा जर अहवाल स्वीकारलाच नसता तर पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा शब्दप्रयोग आला नसता। प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीनं उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे एक प्रस्ताव दिला होता आणि तो भाषा कशी, कधी, केव्हा, कुठे शिकवावी याबाबतचा होता। या प्रस्तावात नक्की काय म्हटलंय त्याचा तपशील आता आपण पाहणार आहोत। पहिली ते 12वी इंग्रजी आणि हिंदी दुसरी भाषा म्हणून अनिवार्य असावी। गरजेनुसार महाविद्यालयाच्या 3ऱ्या आणि 4थ्या वर्षातही हिंदी, इंग्रजी भाषा अनिवार्य करावी। तृतीय भाषा सूत्र पहिली ते 12वी पर्यंत, द्वितीय भाषा इंग्रजी म्हणून पहिली ते 12वी पर्यंत इंग्रजीतून शिक्षण देणं फायदेशीर। उच्च शिक्षण मराठी भाषेत देण्याबाबत धोरण निर्माण करावं असंही माशेलकरांनी सुचवलं।